कोणाला सांगू नका बरं का आपल्याला भरलेली पैशाची बॅग सापडली म्हणून। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या व्लॉग मध्ये। आज सकाळी जाधवच्या घरी आलो तर जाधवची भाषी चेन्नई हार्वे म्हणून त्याला चिडवत होती। मग तिथून मी कार्तिकच्या दुकानावर आलो तर ही बॅग सापडली राव। हे पैसे आपल्या गावातल्या मंदिरासाठी आहे। यावर्षी आपल्या गावातल्या मंदिराचं काम सुरू होणार आहे। हे पूर्ण 47 लाख रुपये आहेत। याच्यामधून 12 लाख जवळ ठेवणार आहे आणि बाकीचे गरजू लोकांना वाटून देणार आहेत। आणि हेच पैसे पुढच्या वर्षी लोकांकडून ज्यांनी जेवढे पैसे घेतले त्याचे 1.5 पट वसूल केले जातील। मग काय भाऊ, आला ना कार्तिक बॅग घेऊन। या सगळ्या पैशांचा व्यवहार कार्तिकच्या वडिलांजवळ असतो। सोपं नसते बरं का हे पैसे सांभाळणं, पण याच्यातून थोडं पण कमी जास्त झालं तरी स्वतः घरून भरून द्यावे लागतात। मग काय घेतले ना भाऊ मी पण 40,000, कारण आपल्या घरच्यांना काम लागत होत आणि तसं पण आपण बेरोजगार माणूस आहे। एवढे पैसे आपण स्वतः घेऊन पण कुठून देणार आहोत। मग हे सगळं झाल्यावर आपल्या जिगरीला तो जशा कंडिशन मध्ये होता तशाच कंडिशन मध्ये त्याला घरून उचललं आणि आपल्या काकाश्रीकडून फुकटची कुल्फी खाऊन आम्ही आलो खडकीला। तिथं आपल्याला थोडं काम होतं, ते काम केलं आणि थोडं मॅक्स सोबत खेळलो आणि खडकी येथील आपल्या मित्रमंडळीला भेट देऊन मी आलो आपल्या गावात। आज होतं शनिवार, तर म्हणलं चला आपण शनी महाराजांचे दर्शन तरी करून यावं। मग हिंदवी किराणा दुकानावरून नारळ घेतला आणि आम्ही आलो शनीश्वर मंदिरावर। तिथे नारळ फोडला आणि शनीश्वर महाराजांचे दर्शन घेऊन चला मग मित्रांनो, आजसाठी एवढं। याच्या समोर भारी भारी व्हिडिओ येणार आहे बरं का, त्याच्यासाठी तुम्ही फॉलो करून घ्या। तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये।